नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज घरच्या घरी कसा तुम्हाला केक बनवता येईल अशी रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक बाउलमध्ये मी मैदा, कोकोनट पावडर हे छान चाळणीमध्ये चाळून घेतलेला आहे. मंडळी तुम्ही पण चाळूनच घ्या. जेवढं तुम्ही चाळून घ्याल तेवढा आपला केक छान होतो. आणि त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि मिल्क पावडर अशी ॲड करून छान मिक्स करून घेतलं आहे. एका साईडला दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला पिठी साखर, तेल आणि थोडंसं दही हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथं व्हॅनिलाचं इसेन्स थोडंसं ॲड केलेलं आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आणि ब्रूची कॉफी टाकलेली आहे. हे सर्व एकत्र मिक्स करून छान आपल्याला पीठ आणि ते एकत्र करून घ्यायचं आहे. जेवढा आपण जास्त फेटून घेऊ तेवढा आपला केक खूप छान होतो. बघू शकता. तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही घट्ट वगैरे वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध ॲड केलं तरी चालेल. बघू शकता छान मिक्स झालेलं आहे आपलं बेटर. त्याच्यामध्ये आता आपल्याला एक इनोची पुडी टाकायची आहे आणि त्याच्यावर थोडंसं दूध टाकून हे छान फेटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुमचं बेटर झालं पाहिजे. एका साईडला तुम्ही कोणतंही भांडं घ्या, त्याला थोडंसं तेल लावा. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा, नसेल तर तुम्ही घरच्या घरी असं पीठ टाकू शकता. तुम्ही गव्हाचं पण पीठ टाकू शकता. मी मैदा लावलेला आहे. असं करून आपल्याला पूर्ण ते बेटर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. छान आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे. मी याच्यावरती कॅडबरीचे तुकडे टाकलेले आहेत, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. माझ्याकडे कॅडबरी होती म्हणून मी कॅडबरीचे तुकडे पण टाकलेले आहेत, जेणेकरून टेस्ट छान लागते. एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे, एक स्टँड ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा केक ठेवून द्यायचा आहे. 45 मिनटं तरी हा केक आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. छान बघू शकता सुरीच्या साहाय्याने केक चारी बाजूने आपल्याला काढून घ्यायचा आहे. गार झाल्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, गरम असेल तेव्हा करू नका, जेणेकरून आपला केक तुटेल मग. आणि बघा आपला केक असा खूप छान तयार झालेला आहे. असा आपण केक आता काढून घेतला आहे आणि कट पण करून झालेला आहे आपला केक. आणि खूप स्पंची पण झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम. तुम्हीही घरच्या घरी असा केक बनवू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.